हर्षवर्धन पाटील हे भाजपला रामराम करतायत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। इंदापूरमधल्या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न होईल। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि यावेळेला हर्षवर्धन पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत शरद पवार यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश करतील। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, अखेर ठरलेला आहे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त सुद्धा ठरलाय। थोड्याच वेळामध्ये हा पक्षप्रवेश संपन्न होईल। यामिनी नक्कीच खरं तर पक्षप्रवेशाची तारीख आज अखेर ठरलेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश जो आहे तो इंदापूरमध्ये पार पडणार आहे। आणि आपण बघू शकतो या ठिकाणी जय्यत अशी जी तयारी आहे ती मात्र या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। निनादामध्ये शरद पवारांचे स्वागत केलं जाईल। इंदापूरमधील मार्केट कमिटीच्या आवारात हा पक्षप्रवेश पार पडतोय। या पक्षप्रवेशाला शरद पवार स्वतः, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतर राष्ट्रवादीचे मान्यवर उपस्थित असतील। तर यामध्ये प्रवेश जो होणार आहे तो हर्षवर्धन पाटील यांच्यासह अंकिता पाटील असतील, राजवर्धन पाटील असतील यासह असंख्य जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आहेत। ते प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते हर्षवर्धन पाटील पाटलांचे या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या उत्साह जो आहे तो या ठिकाणी खरं तर गेल्या काही दिवसापासून चर्चा होती हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार आणि अखेर हर्षवर्धन पाटलांनी जे आहेत तुतारी आज हाती घेतलेली आहे किंवा घेणार आहेत। पुढच्या काही वेळामध्ये अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये शरद पवार या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांचं इंदापूरमध्ये जोरदार हर्षवर्धन पाटलांच्या वतीनं स्वागत करण्यात येणार आहे। खरं तर असं जरी असलं तरी दुसरीकडे मात्र हर्षवर्धन पाटील हे प्रवेश करणार असले तरी दुसरीकडे राष्ट्रवादी गटाचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनी मागच्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेतली होती आणि आयात उमेदवाराला संधी देऊ नका असं म्हटलं होतं। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जो आहे ती एकंदरीत नाराजी आहे ती आधीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये असली तरी शरद पवार ही नाराजी कशी दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे मात्र हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारी संदर्भात शरद पवार काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। अवघ्या पुढच्या काही वेळामध्ये शरद पवार या ठिकाणी येतील आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल। अगदी जयदीप, आपण बघतोय की मोठी तयारी सध्या करण्यात आलेली आहे। अगदी हलगी असेल, तुतारी असेल, ही सगळी वाजवली जाते आणि दिमाखामध्ये हर्षवर्धन पाटील हे पक्षप्रवेश करतील। धन्यवाद जयदीप या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।